हे गाइस व्हाट्स अप एव्हरीबडी, दिस इज यश. वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तो मी तुम्हाला दाखवतो मी आज कुठे आलो आहे. तर मी आज एका डॅमवर आलो आहे. आपण बघू शकता माझ्या पाठीमागे डॅम. आणि मी लास्ट टाइम आलो इथे बॅरिकेड्स नव्हते. तर तुम्ही बघू शकता हा समोरचा व्ह्यू. आता सनसेट होतोय. खरं म्हणजे मी सनसेट बघायला आलो होतो. आता हे गेट बंद आहे, पण आम्ही जाणार आहे आतमध्ये. ते तुम्हाला दाखवेनच आम्ही कसे जाणार इथून. सो लास्ट टाइम मी आलो होतो तेव्हा काही हे नव्हतं. फक्त हे सिमेंटचे पोल दिसतात तुम्हाला, हे सिमेंटचे ते फक्त दिसत होते. बाकी हे वरती तुम्हाला दिसतंय ना येलो कलरचं, ते काही नव्हतं इथे. सो हे लावलंय ते चांगलं केलंय. कारण काही वेळा काही माणसं पावसाळ्यात कधी कधी पाण्यात जाण्याचा प्रयत्न करतात, पण ह्याच्यामुळे ते सिक्युअर सनसेटचा टाईम आहे. तिकडे बघू शकता विशाळगडचा तो ब्रिज आहे, तो तुम्हाला दाखवतो झूम करून. हा बघू शकता तुम्ही विशाळगड आहे वरती, विशाळगडाचा ब्रिज आहे तो आता सनसेट होत आहे. माझ्या पाठी बघू शकता तुम्ही, दाखवतो तुम्हाला. सनसेट होत आहे भारीपैकी. व्ह्यू बघा काय सनसेट दिसतोय. आपण बघू शकता माझ्या पाठीमध्ये, पण इथे गेट आहे. तर आपण जाणार कसं? तर चला तर दाखवतो तुम्हाला आम्ही आत कसे जातोय. बघू शकता ते बघा, तिथून धबधब्यासारखं पाणी पडतं पावसाळ्यातून. तिथेच भरपूर लोक असतात, भरपूर लोकांची गर्दी असते. तुम्ही बघू शकता हे पहिले काही नव्हतं. हे फक्त सिमेंटचे पोल होते. ही शेड पण नव्हती आणि हे वरती काय नाही. सो आपण वरती पण जायचं आहे. तर चला मग. तो आम्ही वरती जाणारच होतो, पण बघितलं ते आता आणि ते डॅमवर भरपूर माणसं आले. त्यामुळे वरती कोणी गेलं बघितलं ना तर नाव बी सांगतील. त्यामुळे आम्ही वरती तर जात नाही, पण ह्याच्या पाठी जाऊ शकतो. तर बघूया ह्याच्या पाठी काय आहे. सो या डॅमवरून आणखी एक सुंदर गोष्ट दिसते, ती म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगा. इथून तुम्ही बघू शकता सह्याद्रीच्या पर्वतरांगा. पावसाळ्यातून इथून भारी सीन असतो. पावसाळ्यातून इथे ना वरतून सगळे झरे दिसतात तुम्हाला इथून पावसाळ्यातून. आणि तिथला तर सीन तो भारीच दिसतो. सो चला पुढचं बघूया. सो सनसेट जात आलाय, तर आम्हाला काही फोटोशूट करायचे. सो आम्हाला फोटोशूट करायचे. सो इथून चला निघूया, इथून जास्त वेळ झाला. हा चला तर आपण ह्या साईडून आलो होतो, तर ह्या साईडून जाऊया. अजून सनसेट काही गेला नाही. पाठी बघा माझ्या सनसेट. अरे सो बघा हा सीन बघा माझ्या पाठचा, किती बॉम्ब व्ह्यू आहे. सो एक काम तर आपलं झालेलं नाही आहे. मला वरती जायचं होतं. सो वरती काय जाता नाही आलं. इकडे भरपूर सारे कबूतर आहे वरती. आणि थोडे घाण करून टाकले इकडे. पण नेक्स्ट टाइम कधी पण चालू असेल तर आपण येऊया आणि जाऊया. सो तुम्ही बघू शकता इथला बॉम्ब व्ह्यू एक नंबर दिसतोय सनसेट. आणि हे तुम्ही बघताय ना इथे खाली, तर हे आहे पाण्याचा दरवाजा. इथे खोलला ना तर तिथून पाणी जातं. तिथे वाटतं तिथे पण दरवाजा आहे. ती वारा खूप फास्ट आहे, वारा खूप आहे. सो तुम्ही बघू शकता ते माझे कपडे कसे हवेत उडतात एकदम. थोडी भारी सीन आहे, खतरनाक एक नंबर. पावसाळ्यात तुम्ही नक्की या इथे. सो ह्या डॅमचं नाव आहे कोर्निनपूर डॅम आणि हा लांजामध्ये येतो खरं आणि ह्याचा डिस्ट्रिक्ट रत्नागिरी आहे. सो नक्की तुम्ही व्हिजिट करा पावसाळ्यात. कारण ह्याचा सीन आत्ता त्याचा ह्या डॅमचा सीन आत्ता सुंदर दिसतोय. सो पावसाळ्यात किती दिसत असेल. मी इथे बघू शकता, इथे आहे ना खरं म्हणजे धबधब्यासारखं पाणी पडतं, एकदम पांढरं. तो बघा विशाळगडचा ब्रिज. इकडे धबधब्याचं पाणी पडते आणि इकडे दरवाजा आहे तो पाण्याचा आहे. सो चला तर आपण तिकडे जायचं आता. पण आता तिथे पाण्याची इथे जाणार आहेत खाली तिथे. आणि
भरपूर लोक ह्या साईडून येतात आणि ह्या साईडूनच जातात, सगळेजण इकडून येतात इकडून जातात. आपण आज दुसऱ्या वाटेने जाणार आहे. या डॅमवर यायला 2 वाटा आहेत, तर सगळ्यांनाच नाही माहिती, इथल्या लोकांना माहिती आहे. आपण इथे खाली जाऊया आणि थोडं खालून जरा फिरून येऊया. आपण नेक्स्ट टाइम येऊ तर तिकडचा एरिया कव्हर करू. पण आता आपल्याकडे टाईम नाही, कारण सनसेट होऊन गेलेला आहे आणि सूर्य निघाला आहे घरी. सो नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा त्या साईडला जाऊ. पण आता इकडे दाखवतो तुम्हाला ह्या साईडला. आता काय आहे इकडे, पावसाळ्यात इकडे आलो होतो ना तेव्हा इथे पूर्ण पाणी होतं आणि पूर्ण पाणी ह्याच्यावरनं ओव्हरफ्लो होत होतं. त्याच्यावरनं तुम्हाला दिसते ना माझ्या पाणी. सो भारी सीन असतो याच्या वाटता. चालत आपण पाणी आहे काय बघा, इथे पाणी आहे, बाकी कुठेच पाणी नाही. तिकडे धरण आहे, तिथे पूर्ण काहीच नाही आहे, पण इथे पाणी आहे भरपूर आणि त्याच्या खाली पण काय नाही. आता मी मगाशी बोललो होतो ना दुसरी वाट एक आहे, पण सगळ्यांना माहिती नाही. सो मी आता त्याच वाटेने जाणार आहे. सो बघा, मला फॉलो करा. तो आम्ही धबधब्याचा सीन बघण्यासाठी इथून खाली जाता आणि तो तुम्ही बघितलेला सीन आहे ना तो या साईडला खाली ना. आपण तिथे आता नाही जाणार कारण खूप अंधार झालाय. तर तुम्हाला ती वाट दाखवतो कोणती आहे वाट ते. तर तिकडून त्या साईडून ते पाण्याचा धबधबा आहे. तर इकडून जाण्याची वाट नाही, खरं तर वाट आहे इथून जाण्याची. तिथून बघू शकता, तिथून खाली जायचं असतं आणि खाली जिथून तुम्ही गेटवरनं आला होतात ना तिथे पोहोचाल. तर आता खूप अंधार होत चाललाय आणि मोबाईलची पण बॅटरी उतरत. आता मोबाईलची फक्त 10% फक्त बॅटरी उरले. तर आपण जास्त काही शूट करत नाही बसणार आहे. सो तुम्हाला मी खाली गेल्यावर दाखवतो मी कुठून आलो होतो आणि तो धबधब्याचा सीन पण. सो चला चल लवकर झाला आणि घरून पण फोन येतो तसं, चला लवकर झाला. सो बघू शकता तुम्ही, हा सर्वात भारी सीन असतो पावसाळ्यातून. भारी एकदम 1 नंबर पाणी इथून पडतं, धबधब्यासारखं पांढरं शुभ्र एकदम पाणी. आणि तुम्ही इथे येऊ शकता आणि इथे आंघोळ करू शकता. इथे जास्त पाणी नसतं, पण पावसाळ्यात एकदम हाय अलर्ट असला तर तुम्ही येऊ नका आणि इथे तुम्ही आंघोळ करू शकता. इथला भारी सीन एन्जॉय करू शकता. पावसाळ्यात तुम्ही नक्की या. इथे पाणी होतं ना, सो वरती पाणी होतं ना तसंच इथं पण पाणी आहे. पण आता तिथं जाता येऊ शकत नाही कारण खूप अंधार झाला आता. पूर्ण बघा तर तुम्हाला ती वाट कळेल कुठून आलो होतो आम्ही आणि कुठून चाललो आहे. सो आपण कुठून चाललो आहे ते तुम्हाला समजेल. सो व्हिडिओ पूर्ण बघा. हा डॅम इकडे वरती, तो एक दरवाजा आणि आपण इथून हा बघू शकतो तुम्ही धबधबा इथे वरती. तो धबधब्याच्या खालच्या साईडलाही बघा इथून वाट आली आणि त्या वाटेत वरती नाही जायचं तुम्हाला. बहुतेक लोक वरती जातात आणि समजत नाही कुठून जायचं. ह्या साईडून खालच्या साईडून या तुम्ही. ही वाट सो गाईज व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सपोर्ट करा तुम्ही. सो गाईज थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. सो थँक्यू.